नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पेन्शन मिळालेले आहे, परंतु दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाही। काही दिव्यांग बांधवांना मार्च महिन्याचे एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाही। तर आता मे महिन्याचे पेन्शन संदर्भात महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। तर मग लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाही, तर ते पैसे कधी मिळतील, एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळतील आणि मे महिन्याचे पैसे कधी मिळतील, हे पैसे सर्व सोबत मिळतील का, असे प्रश्न आपल्याला विचारले जात आहे। मार्च महिन्यापासून पैसे आलेले नाही, तर असे अनेक मेसेज दिव्यांग बांधवामार्फत येत आहे। तर त्यांच्यासाठी आपण माहिती काढलेली आहे। दिव्यांग बांधवांना मे महिन्याची पेन्शन आलेले आहे, निधी मंजूर झालेला आहे। तर त्यानुसार आता मित्रांनो, हा जी.आर. आल्यानंतर 3 ते 4 दिवसात नोटिफिकेशन हे पोर्टलवर येत असते। मग आता मेचा हप्ता आणि मार्चचा आणि एप्रिलचा हा हप्ता एकाच दिवशी या ठिकाणी वाटप होणार आहे का वेगवेगळा होणार आहे। तर मित्रांनो, आपण बघूया की जी.आर.मध्ये काय माहिती दिली आहे की विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 30 एप्रिल 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, आधीचा जो जी.आर. आलेला होता त्यानुसार एप्रिल महिन्याची पेन्शन मंजूर करण्यात आलेले होते आणि लगेचच या ठिकाणी 30 एप्रिल रोजी मे महिन्याचे पैसेसुद्धा मंजूर झालेले आहे। कारण की दिव्यांग लाभार्थ्यांचे जे पैसे आहे, पेन्शन आहे, ते दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, मागील जी.आर.पेक्षा या जी.आर.मध्ये निधी जास्त मंजूर करण्यात आलेला आहे। तर मग या ठिकाणी हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो मार्चमधील जे दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेले नव्हते त्यांचे पैसे या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आता 126 कोटी आधीचा निधी होता एप्रिल महिन्याचा, आता हा 131 कोटी 23,15,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी। आणि श्रावणबाळ दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांसाठी बघा 12,54,07,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आधीचा जो एप्रिल महिन्याचा निधी होता तो 11 कोटीच होता, म्हणजे यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे मार्च महिन्याचे पैसे मिळू शकणार आहे। आणि आता राहिला प्रश्न की एप्रिल महिन्यामध्ये फक्त 1,20,000 लाभार्थ्यांनाच म्हणजे 25% दिव्यांग बांधवांनाच या ठिकाणी पैसे आलेले आहे। तर याबाबत आता सोमवारी म्हणजे आजपासून या ठिकाणी त्याबाबत विचारणा केली जात आहे आणि त्यानुसार मोठी अपडेट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे की याबाबत काय निर्णय घेणार आहे, कारण की एवढ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी वंचित ठेवू शकत नाही। काही ठिकाणी सांगितले जात आहे की परमनंट UDID कार्डवाल्यांनाच पैसे मिळाले आणि जे टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांना मिळाले नाही असे सांगण्यात येत आहे, परंतु कायमस्वरूपी UDID कार्ड असलेल्या दिव्यांग बांधवांना सुद्धा पैसे मिळालेले नाही आणि टेम्पररी दिव्यांग बांधवांना या ठिकाणी काही दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेले आहे। त्यामुळे असा कोणताही संभ्रम ठेवू नका की तुमचे टेम्पररी आहे म्हणून तुम्हाला मिळालेले नाही, कारण की सर्वांनाच या ठिकाणी पैसे मिळालेले नाही। या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जो आपला विशेष सहाय्य योजनेतील डाटा आहे तो गेलेला आहे, परंतु तो पूर्णपणे व्हेरीफाय झालेला नाही। तर या ठिकाणी आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाला मोठे पाऊल उचलावे लागणार आहे। त्यामुळे या 3 महिन्याचे पैसे हे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे, काळजी करू नका। या ठिकाणी हे पैसे बुडणार नाही, कारण की निधी मंजूर आहे, निधी मंजूर असून सुद्धा हे पैसे मिळालेले नाही, बरोबर। मग आता दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या खात्यावर हे पैसे टाकण्यात आलेले आहे। जेव्हा हे दिव्यांग लाभार्थी अपडेट केले जातील तेव्हा त्यांना फरकासहित म्हणजे 3 महिन्याचे मिळून असे 7,500 रुपये सुद्धा या ठिकाणी मिळू शकणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, थोडा उशीर होईल, त्याबाबत अपडेट घेणे चालू आहे। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बच्चूभाऊ कडू यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे। बच्चूभाऊ कडू हे नेहमीच दिव्यांग बांधवांचे दैवत राहिलेले आहे। दिव्यांग बांधवांसाठी त्यांनी अनेक मागण्या या सरकारकडे ठेवलेल्या आहेत आणि ज्यावेळी ते सत्तेत नव्हते तरीही मंजूर करून घेत होते। आता या ठिकाणी ते सत्तेत आले आहे, त्यांनी पहिल्याच बैठकीत निर्णय घेतलेला आहे की
जे टेम्पररी दिव्यांग बांधवांचे योजना अनुदान बंद होणार होते तो शासन निर्णय आता रद्द केला जाणार आहे। तर अशा पद्धतीने हा निर्णय घेतलेला आहे आणि आता हे 3 महिन्याचे जे पैसे राहिलेले आहे त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते या बाबतीत वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार आहे। तसेच आपले काही दिव्यांग बांधवसुद्धा त्यांना भेटायला गेलेले आहे, त्यांना सांगितलेलं आहे आता ज्यावेळेस बैठक होईल म्हणजे मंगळवारी मंत्रालयाची बैठक असते त्यावेळेस याबाबत आणखी चौकशी केली जाणार आहे आणि का मिळाले नाही आणि कधीपर्यंत हे पैसे मिळणार त्याबाबतसुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला 3ही महिन्याचे पैसे या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि याबाबत आपण दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयासोबतसुद्धा संपर्कात आहोत। त्यांच्याकडनं काही अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवण्यात येईल, कारण की जसे जसे दिव्यांग बांधवांचे व्हेरिफिकेशन होईल त्याप्रमाणे पुढील हप्तासुद्धा देण्यात येऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो आता लवकरच नोटिफिकेशनसुद्धा येणार आहे। जर नोटिफिकेशन आले तर म्हणजेच तारीख जाहीर होईल तर तीसुद्धा आपल्या चॅनलवरती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।